तर धनंजय मुंडे यांनी एक ट्विट केलेलं आहे। त्यामध्ये आहे, बीडच्या मसाजोगच्या संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे। काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झालं। या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयामध्ये दाखल झालं आहे। तसंच न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे। माझ्या सतत विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय। तर हे ट्विट आहे धनंजय मुंडे यांचं। त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री फडणवीसांकडे दिला आहे। हे ट्विट केलंय धनंजय मुंडे यांनी। वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिल्याचं धनंजय मुंडेंनी म्हटलेलं आहे। त्यावरूनच विरोधकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सुद्धा आक्षेप नोंदवलेले आहेत। वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिल्याचं धनंजय मुंडे यांनी या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। दुसरीकडे अजित पवार यांनी मात्र नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंडेंनी राजीनामा दिल्याचं म्हटलेलं होतं आणि यावरूनच वाद निर्माण झालाय। विरोधकांनी सवाल केलाय।